माई आणि अण्णा हे सरकारी शाळेमध्ये नोकरी करत होते. पेशाने शिक्षक असलेले माई आणि अण्णा यांनी वयाच्या 60व्या वर्षी रिटायरमेंट घेतली होती आणि सुखा समाधानाने आपले जीवन जगत होते. यांना 2 मुले होती, मोठा शशांक आणि धाकटी माधुरी. दोघांनाही खूप चांगल्या प्रकारे संस्कार देऊन शिकवून मोठे केले होते. परंतु शशांकने एक दिवस त्याच्या आवडत्या मुलीसोबत प्रेमविवाह केला. शशांकने त्या मुलीसोबत लग्न केलं होतं. ती मुलगी मोनिका ही देखील खूप शिकलेली नोकरी करणारी मुलगी होती. परंतु एक दिवस ऑफिसला जाण्याअगोदर माईंना मोनिका आणि शशांकच्या रूममध्ये असे काही पेपर सापडले की इथे पेपर पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसला. त्यांचा या गोष्टीवरती विश्वास देखील बसत नाही की आपला मुलगा आणि सून आपल्यासोबत असे काही वागतील. परंतु ते पेपर नक्की कसले होते? सकाळचे 7 वाजले. मोनिकाची सकाळची रोजची धावपळ, त्यात घरातलं जेवण बनवणारी मावशी देखील येणार नव्हती आणि लादी पोचा करणारी मावशी देखील अजून आली नव्हती. मोनिकाचा नवरा शशांक त्यालाही ऑफिसला जायला उशीर झाला होता. खरं तर आज ऑफिसमध्ये मोनिकाचे प्रेझेंटेशन आहे. रात्रभर जागून तिने प्रेझेंटेशनची तयारी केली होती. तरी आज नेमकं गोंधळ घड्याळाकडे पाहत पाहत मोनिका शशांकला हाक मारत होती. शशांक, आवरलं का तुझं? अरे चल ना लवकर, ट्रेन चुकली तर पुन्हा ऑफिसमध्ये बॉसची कटकट. इतक्यात मोनिकाच्या सासूंचा माईंचा फोन आला. कसले तरी कागद घेऊन हातामध्ये खोलीतून बाहेर आले. त्यांचा अवतार पाहून मोनिकाचे सासरे अण्णा आले. त्यांच्या मागोमाग हॉलमध्ये आले. माईंनी नेहमीच्या चढत्या सुरात बोलू लागले. हे काय आहे? तू काय आम्हाला वृद्धाश्रमात नेऊन ठेवणार आहेस की काय? शशांकला माई काय बोलत आहे हे त्याला काहीच कळत नव्हते. माई, अगं आधीच आम्हाला जायला ऑफिसला खूप उशीर झाला आहे आणि सकाळी सकाळी तू काय डोक्यात घालून घेतलं आहेस? खूळ, मी डोक्यात घालून घेतलंय की हे पेपर सगळे तुझ्या बायकोचे कट कारस्थाने आहेत. ते पेपर बघ आधी. वृद्धाश्रमाचे फॉर्म आहे ते. तुला खरंच यातलं काहीच माहीत नाही. माईचा आवेश अजूनच वाढला होता. हातातले पेपर बघून स्टेशनच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटत होती. माईंचा स्वभाव कडक असला तरी शशांक आणि त्याची धाकटी बहीण माधुरीचं लग्न करून सासरी गेली होती. माधुरी दोघांनाही माईचा आणि अण्णांचा शिक्षकाची नोकरी करून मोठ्या कष्टाने वाढवलेलं होतं. दोघांनाही उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायांवरती उभे केले होते. परिस्थितीमुळे म्हणा किंवा आयुष्यात आलेल्या अनेक कडवट अनुभवामुळे असेल किंवा कदाचित माईचा स्वभाव हा मुळातच थोडा कडवट असेल, परंतु आपल्या मुलांसाठी, संसारासाठी त्या दोघांनाही खूप हाल अपेष्टा सहन केल्या होत्या. त्यामुळे शशांक माईचे चुकत दिसत असले तरी त्यांना आणि अण्णांना कधीच उलट बोलत नसेल. अण्णांनाही माहिती स्वभाव माहीत होता म्हणून ते सुद्धा तिच्यापुढे जास्त काही बोलत नव्हते. पण मोनिका ही जरा मोठ्या घरातून आलेली, उच्च शिक्षित असली तरी ती संस्कारी आहे. इतकी वर्ष अण्णा आणि शशांक मोनिकाची होत असलेली मानसिक कुचंबना पाहत होते. मोनिका सुंदर आहे, मोनिका हुशार आहे, चांगल्या पदावरती नोकरीला देखील आहे. तरी माईचा तापट स्वभाव होता. आपण ऑफिसला गेल्यावर माई आणि अण्णांना काही त्रास होऊ नये म्हणून जमेल तेवढं घराला आवरून त्यांचे सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण करून तिच्या छोट्या मुलाला स्वराजला पाळणाघरात सोडून मगच ऑफिसला जात असे. मग किती तोडून वागल्या तरी त्याला वाईट वाटू नये म्हणून मोनिकाने कधीच त्यांना उलट उत्तरही दिले नव्हते. पण त्यामुळे ती मोनिकाची चूक आहे हे ग्राह्य धरून माई मोनिकाला टोमणे मारायची एक देखील संधी सोडत नव्हते. नेहमीच मोनिकाची बाजू घेऊन माईंना शांत करणारे अण्णांच्या चेहऱ्यावरही शशांकला एवढे मोठे प्रश्नचिन्ह दिसत होते. हातातले पेपर मोनिकाला दाखवत त्याने विचारले, हे काय आहे मोनिका? शशांकला खवळलेला अवतार पाहून मोनिका थोडी बिथरली, थोडी घाबरली.
शशांकचा खवळलेला अवतार पाहून तिला जरा भीतीच वाटू लागली. शशांक, आता आपल्याला खूप उशीर होतोय. अजून स्वराजलाही बेबी सिटिंगमध्ये सोडवायचं आहे. आपण आल्यावर बोलूया प्लीज. खरं तर मोनिका असेच काहीच करणार नाही याची शशांकला देखील खात्री होती. पण तिने कसलाच विरोध दर्शवला नाही. म्हणजेच मोनिकाने खरेच हे फॉर्म आणलेत की काय, त्याला देखील असेच वाटू लागले. मोनिका, तू आधी हे फॉर्म का आणलेत ते सांगशील का? शशांकचे टेन्शन आता वाढत होते. पण मोनिका, या विषयावर मला आता काहीच बोलायचं नाही. तू निघतोस आहेस की मी निघू म्हणत स्वराजचा हात पकडून घाईघाईत घराबाहेर पडली. शशांकला माई अण्णा यांना काय बोलावे काहीच कळत नव्हतं आणि त्यालाही आता खूप उशीर होत होता. म्हणून माई यांना तुम्ही काळजी करू नका, आम्ही रात्री घरी आलो की आपण ह्या विषयावरती बोलू असे समजवत तोही घराबाहेर पडला. ऑफिसमध्ये मोनिकाचे आज काही लक्ष लागत नव्हते. क्लायंट मीटिंग पटकन उरकून मोनिकाच्या बॉसच्या केबिनमधून बाहेर आली. प्रेझेंटेशन चालू असल्या कारणाने तिने तिचा मोबाईल स्विच ऑफ ठेवला होता. बाहेर येताच त्याच्या असिस्टंटने तिला ऑफिसच्या लँडलाईन नंबरवर तिच्या नातेवाईकांचे बरेच फोन येऊन गेल्याची माहिती दिली. फोन कॉलची जवळजवळ एक लिस्टच तिच्या हातात पडली होती. अनिता मावशीचा फोन आला होता. सविता मावशीचा देखील फोन आला होता. सानिका, आई असे बरेच जणांचे फोन येऊन गेले होते. आणि त्या मावशी आणि सविता मावशी म्हणजे मोनिकाच्या मावस सासू होत्या. दोघी कामाशिवाय मोनिकाला उगाचच कधी फोन करत नव्हत्या. सकाळी घरी झालेले प्रकरणामुळे घरी काही वेडेवाकडे तर झाले नसेल ना अशी शंकेची पाल मोनिकाच्या मनात चुकचुकली. घाबरूनच तिने सानिकाला फोन लावला. पण मोनिकाचे काही न विचारायच्या आधीच सानिकाने मोनिकाला नको नको ते बोलायला सुरुवात केली. ती रडत होती म्हणून मोनिकाने तिला शांत करण्याचा प्रयत्नही केला. पण तिचे काही ऐकून न घेता तिने वाटेल तसे मोनिकाला बोलायला सुरुवात केली. शेवटी मी ऑफिसमध्ये बिझी आहे असे सांगून मोनिकाने फोन बोलता बोलताच कट केला. सकाळच्या कटकटीमुळे सानिकाचे डोके खूप दुखत होते. तेवढ्यात मोबाईलवर आईचा फोन आला होता. मोनिका हॅलो बोलण्याच्या आधीच आईने तिची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. मोनिका, तू असं वागशील असे मला आणि तुझ्या बाबांना कधीच वाटले नव्हते. म्हणून तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं. असं वागणं आम्ही तुझ्यावरती हे संस्कार केलेच नाही. माईंचा फोन आला होता. रडत होत्या. फोनवरचं माझे काही ऐकायलाही तयार नव्हत्या. म्हणून बाबांनी फोन घेतला तर त्यांनाही खूप बोलल्या. हे संस्कार केले आहेत का तुम्ही तुमच्या मुलीवर? असं म्हणाल्या. अगं काय केले तू? नक्की आधी घरीच जा. माई आणि अण्णांना बघ. त्यांना काही झाले तर काय तोंड दाखवणार आम्ही शशांकरावांना? अगं पण तू ऐकून तर घे माझं. मोनिका आधी पोटतिटकीने आपल्या आईला आपली बाजू सांगण्याचा प्रयत्न करत होती. मला तुझे काही आता ऐकायचे नाही. तू आधी घरी जाऊन माई यांना बघ. माईंचा स्वभाव तुला माहीत आहे ना. रागाच्या भरात त्यांनी काही बरं वाईट करून घ्यायला नको. आईचे बोलणे ऐकून मात्र घरात नक्कीच फार मोठे वादळ आलेले आहे याची मोनिकाला जाणीव झाली. मोनिकाने घाबरतच स्टेशनला फोन लावला होता. हॅलो शशांक, मी आता ऑफिसमधून निघते. तू पण येशील का हाफ डे घेऊन? आपण घरी जाण्याच्या आधी पूर्वी आपण ज्या कॉफी शॉपमध्ये भेटत होतो ना तिथे भेटूया का प्लीज? मला तुझ्याशी बोलायचं आहे. मग एकत्रच घरी जाऊया. पण शशांकने आधीच मोनिकावरती खूप चिडलेला होता. मी कधीच निघालोय ऑफिसमधून. स्वराजला बेबी सिटिंगमधून घेऊन परस्पर घरी जाईन. तुला हवे तेव्हा तू ये. म्हणून त्याने रागातच फोन कट केला. मोनिकाला काय करावे हे सुचत नव्हतं. खरं तर सकाळपासून तिने काहीच खाल्ले देखील नव्हते. स्वतःचा टिफिन वॉचमॅन काकांना देऊन तब्येत बरी नसल्याचे कारण देऊन मी ऑफिसमधून निघाली. दुपारची वेळ होती. बाहेर कडक ऊन पडले होते. ट्रेनला फारशी गर्दी नसल्यामुळे बसायला देखील जागा मिळाली होती. कालपासून मोनिकाची फार दगदग झाली होती. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे डोळ्यांवरती झोप येत होती. पण माई आता घरी गेल्यावर पुढ्यात काय वाढून ठेवणार आहे ह्या विचाराने तिचे पाय अगदी गळून गेले होते. हृदय धडधडत होते. लग्नाला 10 वर्ष झाली तरी मोनिका सासरी आल्यापासून घरच्यांचे फक्त ऐकतच होती. ऑफिसमध्ये ज्या मोनिकाला शिस्तीला सगळे घाबरत असत
तीच मोनिका तिच्या घरात अगदी गरीब गाय होऊन जात असे. खरं तर कुणाला कधीच वाटलंही नसेल, स्वतःची काही चूक नसताना मोनिका उगाचच ऐकून घेत असेल. स्वभावाने मनमिळाऊ असली तरी शिस्तप्रिय असणाऱ्या मोनिकाला उगाचच कोणी त्रास दिला तर तिला ते अजिबात सहन होत नसे. पण घरात मात्र मोनिकाची नव्हती. ती फक्त एक सून, बायको आणि आई असायची. बाहेरच्या कॉर्पोरेट जगात बिनधास्तपणे वावरणाऱ्या मोनिकाची माईंनी समोर मात्र घाबरगुंडी उडायची. मोनिकालाही या गोष्टीची आश्चर्य वाटायचं की खरंच का, उगाचच आपण माईंना इतके का घाबरतो? आपल्याला त्याच्या समोर स्पष्ट बोलता का येत नाही? लग्नानंतर स्वराज जन्मापर्यंत मोनिकाला ऑफिसमधून एकटीने घरी जायलाही खूप भीती वाटायची. ती शशांकच्या आधी ऑफिसमधून निघाली तरी ती घरी जाऊन माईंच्या तोफेच्या तोंडी जाण्यापेक्षा एका कॉफी शॉपमध्ये शशांकची वाट पाहत बसायची आणि मग शशांक आल्यानंतर दोघेही एकत्र मिळून घरी जायचे. कामानिमित्त शशांक बाहेर गेला असेल तर त्याच्याशिवाय घरी जाणे म्हणजे तिला जेलमध्ये जाण्यासारखेच वाटायचे. किती माईच्या मनासारखी वागले तरी माई काही ना काही चुका शोधूनच काढायच्या आणि मग तसं त्यावरून मोनिकाला बोलत राहायच्या. शशांक आला रे आला की त्याच्याकडे त्याच्याविषयी कंप्लेंट करत राहायच्या. पण शशांकनेही मोनिकाच्या बाजूने माईंना कधीच काही बोलत नसेल. शशांकने मोनिकाचा प्रेमविवाह झाला होता. शशांक मध्यमवर्गीय कुटुंबातील होता तर मोनिका ही चांगल्या घरातील मुलगी होती. दोघांची आईवडील शिकलेले, नोकरी करणारे होते. त्यामुळे दोघांच्याही घरून लग्नाला कसलाही विरोध आला नाही. मोनिकाची लहान बहीण लग्न करून परदेशामध्ये सेटल झाली आहे. दोघी बहिणीस त्यांना भाऊ नाही. रिटायर आई वडील दोघेच घरी असतात. मोनिकाच्या घरापासून अर्ध्या तासांच्या अंतरावरती राहतात. तरी मोनिकाला 2-2, 3-3 महिने त्यांना भेटायला जाता येत नाही. फोनवर बोलले होते तेवढेच तिच्या आईबाबांना. नाहीतर माईंचा स्वभाव माहीत असल्याने ते सुद्धा मोनिकाच्या संसारात ढवळाढवळ करत नसत. मोनिका आणि शशांकची लग्न झाले होते तेव्हा शशांकचे आई वडील एका जाड बिल्डिंगमध्ये 1 रूममध्ये किचन अशा छोट्या रूममध्ये राहत होते. त्यावेळी माधुरीचे लग्न झाले नव्हते. शशांकपेक्षा मोनिका ही उच्च पदावरती काम करत होती. तिचा पगारही चांगला होता. ऑफिसमधून तिला 2 BHK फ्लॅटही राहायला मिळत होता. खरं तर लग्नानंतर शशांक आणि मोनिका दोघं त्या फ्लॅटवर शिफ्ट होऊन राजा राणीचा संसार करू शकत होते. पण शासनाच्या मनाविरुद्ध काही करेल मोनिकाला रुचले नव्हते. शशांक एकदा मुलगा असल्याने आई आणि अण्णांची काळजी आपणच घेतली पाहिजे असे तिला वाटत होते. खरं तर हेच तिचे संस्कार होते. त्याच्या आईवडिलांची त्याच्यावरती केलेले होते. नवीन लग्न झाले असले तरी त्या घरात मोनिका आणि शशांकला एकमेकांशी चोरून बोलावे लागत असे. बराच वेळा ऑफिसवरून सुटल्यावर ते दोघे बाहेरच भेटत असत. पण उशीर झाला तर घरातील कामं मलाच करावी लागतात म्हणून माई रागावून बसलेल्या असायच्या. मोनिका आणि शशांकने आपण सगळे मोनिकाच्या कंपनीच्या मोठ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होऊ म्हणून सुचवलं. पण माई आणि अण्णांना ते पटत नव्हते. शेवटी माधुरीचे लग्न जमले तेव्हा घरात अडचण होते म्हणून माईंनी ह्या फ्लॅटमध्ये राहायला जाण्यास तयार झाल्या. माधुरीच्या लग्नानंतर देखील काही दिवसातच माधुरीला दिवस गेले. मोनिकाच्या लग्नाला 3 वर्ष झाली तरी तिच्याकडे अजून काही न्यूज नाही म्हणून माई सारख्या टोमणे मारत असत. पण मोनिकाला भाऊ नाही म्हणजे झाली तरी तिला मुलगीच होईल असे काहीतरी माई सारख्या बरळत राहायच्या. माई स्वतः शिक्षिका होत्या. त्यांचे असे विचार ऐकून मोनिकाला वाईट वाटायचे. कधी नोकरी सोडावी लागली तर कंपनीचा हा फ्लॅट सोडावा लागणार होता. शशांक सारखेच त्याचा जॉब बदलत होता. कुठे बॉसची पटत नाही तर कुठे पगार कमी म्हणून एक नोकरी सोडून दुसरी पकडत होता. व्यवस्थित सेटल झाल्याशिवाय आणि स्वतःचे घर घेतल्याशिवाय आपण मुलाचा प्लॅन होऊ द्यायचे नाही असे त्या दोघांनी ठरवले होते. शशांकच्या जॉबचं नीट काही होत नव्हते पण मोनिकाला घरासाठी कंपनीतून लोन मिळत होते. आता जास्त वय होण्याआधीच एखादं मूल होवं असं मोनिकाच्या आईवडिलांना देखील वाटत होतं. मोनिकालाही शशांकच्या माईची नातवंड तोंड पाण्याची इच्छा आहे म्हणून आपण आता त्यासाठी विचार करावा
आणि जर मला लोन मिळाले तर फ्लॅट बुक करावा म्हणून हट्टच केला. माधुरी 7व्या महिन्यातच माहेरी आली आणि मोनिकाने देखील दिवस गेले होते. माधुरीचे पहिलेच बाळंतण म्हणून माईने खूप कौतुक करत होत्या. तिला काय काय खावंसं वाटलं, काय हवं असलं की त्या मोनिकाला ऑर्डर देत होता. मोनिकालाही गरोदरपणामुळे खूप त्रास होत होता. ऑफिस, घर, माधुरीचे नखरे, माईची बडबड यामुळे मोनिकाची तब्येत खूप खराब झाली होती. मोनिकाला तिच्या आईवडिलांना भेटताही येत नव्हते. माधुरीची डिलिव्हरीची डेट जवळ आली होती. शशांक ऑफिसच्या कामानिमित्त काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता. त्या दिवशी मोनिका ऑफिसमध्ये असताना चक्कर येऊन पडली. ती तिच्या असिस्टंटने शशांकला फोन केला होता, पण तो बाहेर असल्यामुळे त्याचा फोन लागत नाही. शेवटी मोनिकाच्या आईला कळवण्यात आले की मोनिकाचे आईबाबा धावत ऑफिसमध्ये येऊन तिला डॉक्टरकडे घेऊन गेले. मोनिकाची तब्येत खूप खालवलेली होती, त्यामुळे बाळाचे वजनही वाढत नाही. तिच्या खाण्यापिण्याकडे नीट लक्ष द्या असे डॉक्टरांनी सांगितले होते. तिच्या काळजीपोटी तिचे आईबाबा तिला त्यांच्या घरी घेऊन गेले. माधुरीची डिलिव्हरीची डेट जवळ आली असताना मोनिका न सांगता माहेरी निघून गेली, म्हणून माईंनी घर डोक्यावर घेतले. मोनिकाच्या आईला फोन करून त्यांना खूप काही माईंनी सुनावलं. मोनिकाच्या तब्येतीची साधी चौकशी देखील केली नाही. उलट 8 दिवसांनी जेव्हा शशांक घरी आला तेव्हा तुझी बायको कशी कामचुकार आहे, माहेरी पळून गेली, तू काही तिला भेटायला जायचे नाही, राहू देत तिला तिकडे, तिला आमची काळजी नाही, तू गेल्यावर लगेच माधुरीच्या अशा अवस्थेत आम्हाला सोडून ती माहेरी निघून गेली म्हणून शशांकला भडकली. शशांक सुद्धा त्याच रागात होता. त्यांनी मोनिकाची साधी चौकशी देखील केली नाही की तिला भेटायला देखील गेला नाही. शेवटी शशांकची वाट बघून 15 दिवसांनी मोनिका पुन्हा सासरी आली. माधुरीची डिलिव्हरी होऊन तिला मुलगा झाला होता. हॉस्पिटलची धावपळ, माधुरीचे बाळंतपण यासाठी मोनिकाची गरज होती, म्हणून माई गप्प होत्या. मोनिका आणि ऑफिसमधून सुट्टी नाही मिळत असे सांगितले, त्यावरून माई पुन्हा नाराज झाल्या होत्या. तरी मोनिकाला तिला जमेल तेवढे माधुरीच्या आणि तिच्या बाळाचे, येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचे करत होती. जर नोकरीत गरजेला सुट्टी मिळत नसेल तर ती नोकरी सोडून दिलेली बरी असे, माई मोनिकाला सांगत असे. पण शशांकची नोकरी धड नाही, घरासाठी लोन घेतले आहे आणि आता बाळाची जबाबदारी म्हणून नोकरी सोडणे मोनिकाला शक्य नव्हते. तेव्हा घरात राहणे होते ते कंपनीचे घर होते. नोकरी सोडली तर ते घरही सोडावे लागेल. मोनिकाला माईने आश्चर्याचे वाटत होते. जेव्हा कधी माई रागात असायच्या तेव्हा माई शशांकला म्हणायच्या, तिला तिच्या घरी सोडून ये. खरं तर त्याच मोनिकाच्या घरात राहत होत्या, पण माईच्या स्वभावामुळे मोनिकाने त्यांच्यावर बोलायचे सोडून दिले होते. शशांक आणि अण्णांनी माईंना काहीच बोलत नसत. महिना वाटत होते की शशांकला मुलगाच व्हावा. त्यांच्या इच्छेप्रमाणे स्वराज झाला, पण स्वराज 3 महिन्याचा झाला. मोनिकाची मॅटर्निटी लिव्ह संपली. आधी बऱ्याच सुट्ट्या झाल्या, म्हणून मोनिकाला आणखीन सुट्ट्या मिळत नव्हत्या. नोकरीवर रुजू होणे तिला गरजेचे वाटत होते. मोनिकाला आणि शशांकला वाटत होते माई स्वराजला छान सांभाळते, पण माईंनी मी आता माझे निवृत्तीचे आयुष्य उपभोगायचे आहे, कुठल्याही जबाबदारीत अडकायचे नाही किंवा गुंतायचे नाही. मी माझ्या मुलांना सांभाळेल, आता तुमच्या मुलाला तुम्ही सांभाळा, नाहीतर मोनिकाने नोकरी सोडून द्यावी असे स्वतःचे मत व्यक्त केले. माई बरोबर होते. इतके वर्ष संसारासाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या होत्या. आता कुठे त्यांना स्वतःसाठी वेळ मिळत होता. पण इतक्या छोट्या बाळाला कोणाच्या भरोशावर सोडून जायला मोनिका तयार नव्हती. मोनिकाचे आई वडील स्वराज सांभाळायला तयार होते, पण त्यांच्या घरातही त्या दोघांना एकटेपणा कमी झाला असता. पण बाळाबरोबर मोनिकालाही माहेरी राहावे लागत असे. पुन्हा शशांक, माई, अण्णांना ते चालणार नव्हते. देवाच्या कृपेने सोसायटीमध्ये शिंदे काकूंची बेबीसिटिंग होते. त्या मुलांची व्यवस्थित काळजी घेत होत्या आणि जवळच असल्यामुळे स्वराजची देखील व्यवस्थित सोय झाली होती. पण इतक्या छोट्या बाळाला सोडून ऑफिसला जाताना मोनिकाला फार वाईट वाटत होते. कधी बाळाला बरं नसलं तर माई बाळाला पाहत होत्या, पण त्यांचे महिला भजन मंडळ यातच त्याला जास्त व्यस्त असायच्या. स्वराज वरचेवर आजारी पडायचा. त्याचा अशक्तपणात प्रत्येक वेळी सुट्टी घेणे मोनिकाला शक्य नसले तरी
कधीतरी तिला वाटायचे की तर नोकरी सोडावी किंवा हे घर सोडून आईबाबांकडे निघून जावे. पण स्वतःच्या मर्जीने प्रेमविवाह केल्याची शिक्षा आपल्याला आणि आपल्याबरोबर आपल्या तान्ह्या बाळाला भोगावी लागेल. आपण स्वतःला या सगळ्यातून गुरफटून घेतलं आहे. आता ह्यातून बाहेर पडणे शक्य नाही. तिच्यासाठी नाही पण स्वराजसाठी तरी तिला शशांकने कधीतरी माझ्याशी स्पष्ट बोलावे असे तिला वाटत होते. शशांक सगळं समजत होता तरी तो गप्पच होता. आज मात्र तिला या सगळ्याचा एकदम सोक्षमोक्ष लावायचा होता. ट्रेन स्टेशनला आली. ट्रेनमधून उतरून घराकडे जायला तिचे पाय जड झाले होते आणि त्यापेक्षाही मन काही झाले होते. आज मनातलं सगळं स्पष्ट बोलायचं तिने ठरवलं. घरी आल्यावर घरातलं वातावरण नेहमीप्रमाणे गढूळ झालं होतं. तिच्याशी कोणी काही बोलायला तयार नव्हते. स्वतःहून भांडण काढण्यापेक्षा कोणी विचारलं तर बोलून स्वतःची घरात आहे. कोणासमोर घरात आरडाओरडा नको त्या घाबरेल म्हणून ती गप्पच होती. फ्रेश होऊन मोनिका किचनमध्ये आली. सकाळी बनवलेले जेवण आणि नाश्ता तसेच्या तसे होते. याचा अर्थ माई आणि अण्णांनी सकाळपासून उपाशीच होते. तिने गॅसवर दूध गरम करून ठेवले. स्वराजला बेडरूममध्ये दूध बिस्किट नेऊन दिले. सगळ्यांसाठी कॉफी बनवून हॉलमध्ये सगळे बसले होते. तिथे कॉफी आणि नाश्ता घेऊन आली. अण्णा आणि स्टेशनला कॉफी दिली. अण्णा आणि शशांकला कॉफी दिली आणि त्यांनी तू दमून आली असेल, तू कॉफी घे, आम्हाला नको म्हणले. मोनिका आणि माईंसमोर कॉफीचा कप ठेवला तर त्या म्हणाल्या यापेक्षा विष आणून दे. म्हणून रागातच तो कॉफीचा कप टेबलवर आपटला. असं काहीतरी होणार हे प्रियाला माहीतच होते. तरी माई असं का बोलतात? माई म्हणत नाही, शांत करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला तुझ्या हाताने पाणी पण नको. आम्हाला वृद्धाश्रमात पाठवायचं काय? आमची तू चिंता करू नकोस. माझं आणि अण्णांचं पेन्शन येत आहे आणि बँकेत देखील आम्ही बचत करून ठेवलेली आहे. आम्ही आमची सोय करू. पण तू चांगलं नाही केलं. लक्षात ठेव, उद्या तुझा मुलगा मोठा झाल्यावर तुझ्यावर ही वेळ येऊ नये. माई खूप तळतळत बोलत होत्या. माझ्या मुलाने मला वृद्धाश्रमात ठेवलं तरी मला अजिबात वाईट वाटणार नाही माई, कारण त्याला जेव्हा आईची गरज होती तेव्हा त्याला ते प्रेम, ती माया आम्ही देऊ शकलो नाही. त्याची आई व्हायचं खरं तर मी कधीच कमी पडले. मोनिका शांतपणे बोलत होती. मोनिका, तू हे काय वेडी झाली आहेस का? माई, तूही शांत व्हा. आधी तू मला सांग. माई, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आणि जर जायचं लागलं तर एक वेळ मी मोनिकाला सोडेल, पण तुम्हा दोघांना सोडून मी कुठेही राहणार नाही. शशांकने माईंना समजवत होता, पण ह्याच वेळी मोनिकाची बाजू घेतली नाही. अण्णा नेहमीप्रमाणे गप्प राहून सर्व पाहत होते. शशांक, तू तुझ्या संसारावरती लक्ष दे. बाबा, तुझा मुलगा आहे, बायको आहे. आम्ही आत्ता हे म्हातारी झालो आहे. किती दिवस जगणार? तुझ्यावर आम्ही कसे चांगले संस्कार केले तेच तू स्वराजवर देखील कर. हिच्यासारखं होऊन देऊ नकोस. त्याला बघितलं ना काय संस्कार केले हिच्या आईवडिलांनी हिच्यावर. माईंची टोमणे मोनिकाच्या वर्मावर बसले होते. आता मात्र मोनिकाला हे प्रकरण शांत घेणे अशक्य झाले होते. माई, प्लीज, तुम्ही माझ्या आईबाबांचे यामध्ये नाव घेऊ सुद्धा नका. त्यांची संस्कार चांगलेच होते, म्हणूनच इतके दिवस मी तुम्हा सर्वांना सहन करत आले. अगं, तुला आम्ही आमच्या मुलीसारखी वागवली आहे. हे पांग फेडलेस का तू? नशीब तुला भाऊ नाही. असता भाऊ तर तुझ्या वहिनीने जर तुझ्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवले असते तर तुला कसे वाटले असते? माई, मला तुमची मुलगी मानता असे म्हणताना तुम्ही मला खरंच मुलगी मानलं असतं तर प्रत्येक वेळी माधुरीची माझी तुलना करून दररोजची ती टोमणी मला मारली नसते. खरंच तुम्ही मला मुलगी मानता असता तर गेले 10 वर्ष आपण एकत्र राहिलो. ह्या 10 वर्षात तुम्ही मला ओळखूही शकत नाही. मला भाऊ नाहीये याचे दुःख आजपर्यंत मला कधीच वाटलं नव्हतं. माई, आमच्या आईवडिलांनी मला आणि माझ्या बहिणीला मुलासारखं वाढवलं. तुम्ही म्हणता ना मी माझ्या संसारासाठी असं केलं तसं केलं, तसेच माझ्या आईबाबांनी आम्हा दोघींसाठी खूप केलं, पण कधी बोलून दाखवलं देखील नाही. माझी छोटी बहीण ऋतुजा परदेशात असते. वर्षातून एकदा भारतात येते, अगदी 15 दिवसांसाठी. त्यातही 7-8 दिवस तिला माहेरीच तिच्या सासरी राहावे लागते. म्हणजे वर्षातले 7 दिवस ती फक्त आईबाबांना भेटते. मी इतक्या जवळ असूनही मला त्यांचे दुखण्या खोकण्यास त्यांना वेळ देता येत नाही. माझी नोकरी, स्वराज, माझा संसार म्हणून ते कित्येक वेळा त्यांच्या अडचणी मला सांगत देखील नाही.
गेल्या वेळेस बाबांना अटॅक आला. शेजाऱ्यांनी बाबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. आईने एकटीने सगळं मॅनेज केलं. मी गेले व पाहुण्यांसारखी गेले त्यांना बघून आली. माई, माझं जेव्हा शशांक सोबत लग्न झालं तेव्हा त्यांचं तुमच्यासाठी कुटुंबासाठी असलेलं प्रेम पाहून वाटायचं की शशांक माझ्या आईबाबांनाही आधार देईल. जशी मी तुमची सून नाही मुलगी म्हणून तुम्ही माझी काळजी घेतात तसे शशांकने जावई नाही तर मुलगा बरोबर माझ्या आईवडिलांची काळजी घ्यावी. असो, सकाळी तुम्हाला जे वृद्धाश्रमाचे फॉर्म मिळाले खरे तर मी माझ्या आईबाबांसाठी आणले होते. गेल्या वर्षी बाबांना अटॅक आला तेव्हा शेजारच्यांच्या मदतीने सगळं निभावून गेलं. पण आता आई बाबा सुद्धा खूप थकले आहेत. त्यांच्याने काही होत नाही. तिची गुडघे दुखी, डायबिटीज यामुळे बारीक सारीक काही ना काही चालूच असते. मला नेहमी त्यांच्यासाठी धावत जाता येत नाही. त्यांच्याकडे पैसा आहे पण मात्र आता ते थकलेले आहेत. म्हणूनच माझ्या मैत्रिणीने ह्या वृद्धाश्रमाची माहिती मला दिली. तिकडे खूप चांगल्या सोयीसुविधा आहेत आणि सगळ्या वयोवृद्धांची योग्य ती देखभाल घेतली जाते. त्यांच्या बरोबरीच्या लोकांबरोबर त्यांना वेळही चांगलाच जाईल. एकटेपणा त्रास होणार नाही. शारीरिक त्रासापेक्षा मनाला वाटणारा एकटेपणा खूप त्रासदायक असतो. हो ना माई, म्हणूनच त्या दोघांसाठी फॉर्म घेऊन आले. मोनिकाचे बोलणे ऐकून माई अवाक झाल्या. आपल्या हातातून फार मोठी चूक झाली. खरं तर इतके वर्षात आपण मोनिकाला कसे ओळखू शकलो नाही की ओळखूनही उगाचच तिला त्रास देत राहिलो. माझा संसार, माझा शशांक माझ्यापासून दूर जाईल की काय ह्या भीतीने याची भीती वाटत होती मला. म्हणूनच मी मोनिकाशी असे वागले. माईंना आता स्वतःच्या वागण्याची लाज वाटत होती. माईंनी मोनिकाचे दोन्ही हात धरून घेऊन, मोनिका बाळा मला माफ कर. मी चुकले. मी तुला कधीच समजून घेऊ शकले नाही ग. तू आमच्यासाठी जे काही करत होतीस ते मला कधीच दिसत होते पण मला ते कळून घ्यायचंच नव्हतं. मी सुद्धा शिकलेली, नोकरी करणारी आणि एक स्त्रीच आहे. मी तुला समजून घ्यायला हवं होतं. तुझी आई बनून तुझ्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं. पण माझ्या चुकीमुळे तुला इतके वर्ष तुला खूप त्रास झाला. खरं तर तुझी माफी मागायच्या लायकीची देखील मी नाही. पण आता आम्ही तुझ्या संसारात अडथळा करणार इथे राहणार नाही. आम्ही सोय करू. जमलं तर आम्हाला माफ कर. शशांक, तुला सुद्धा मी खूप त्रास दिला रे. मी तुला मोनिकापासून लांब ठेवण्याचा खूप प्रयत्न करत होते. मोनिकाच्या आईबाबांनी खूप बोलले. शशांक, तू त्यांची काळजी घे. त्यांचा जावई नाही तर मुलगा होऊन त्यांची सेवा कर. माईंना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती पण माईंना असे स्वतःला दोषी ठरवणे मोनिकाला बरोबर वाटत नव्हते. माई, मला तुम्हाला दोष द्यायचा नाही. मला समजून घेणे तुम्ही चूक झाली पण त्यासाठी एवढी मोठी शिक्षा मी तुम्हाला देऊ शकत नाही. माझ्यातही काही दोष असतील नक्कीच, पण एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे असते. तुम्ही इथून कुठेतरी जाणार नाही ना. मला मुलगी मानताना मग मुलीने 2 शब्द सांगितले तर तिच्यावर रागवणार का? मोनिकाच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. माई अण्णांना दुखवून, शशांकला दुखवून तिला सुख मिळणार नाही. मोनिका, आम्ही तुझ्याबरोबर राहू पण आता तू आमची काळजी करू नकोस. तू आणि शशांक आम्हाला जसा वेळ देता तसेच तुमच्या आईबाबांना तुम्ही वेळ देत जा. 8-15 दिवसांनी त्यांना भेटायला जात जा. कधी आजारपण आलं तर त्यांना खुशाली इथे घेऊन राहायला ये. हे जसं आमचं घर आहे असं म्हणतेस ना तसं त्यांचंही घर आहे. शशांक आणि अण्णा कधीपासून मोनिका आणि माईचं संभाषण ऐकत होते. शशांकलाही मोनिकाचे कौतुक वाटत होते. आपली निवड किती योग्य आहे त्याला त्याचा अभिमान वाटत होता. पण इतके वर्ष मोनिका एकटेच आहे हा मानसिक तणावातून जात नव्हता. त्याच वेळी आपण तिला साथ द्यायला हवी होती. खरं तर आपली फार मोठी चूक झाली याची त्याला जाणीव झाली होती. मोनिकाचा संसार खऱ्या अर्थाने सुखाचा झाला आहे. आई माधुरीवरचे प्रेम करत अगदी तसेच मोनिकालाही समजून घेतात. मोनिकाचे आई बाबा आता त्यांच्या मर्जीने आनंदाने वृद्धाश्रमामध्ये राहत आहे. मोनिका, शशांक, स्वराज माई यांना आठवड्यातून 1-2दा भेटायला जातात. कधी कधी ते मोनिकाच्या घरी राहत नाही तर येताच मोनिकाचे कुटुंब हसत खेळत असेच आनंदात राहू दे असेच तिच्या आईवडिलांना वाटायचे. मोनिका आपल्या सासू सासऱ्यांसोबत आणि नवऱ्यासोबत इतकी चांगल्या प्रकारे स्पष्ट वागत होती तरी देखील गैरसमज करून तिला सासरच्या लोकांनी कधीच समजावून घेतलं नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, यामध्ये चूक नक्की झाली कोणाची होती? माईंची की अजून तिसरीच कोणाची होती? तुम्हाला काय वाटतं?
हे कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.